नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे अंबड येथून घनसावंगी फाटा येथे जखमी वानरावर यशस्वी शस्त्रक्रिया. वनविभाग व पशुवैद्यकीय पथकाचे कौतुकास्पद कार्य. घनसावंगी फाटा तालुका अंबड येथे झालेल्या अपघातात एक वानर गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आज दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मौजे अंबड घनसावंगी फाटा येथील राजपूत वस्ती परिसरात सदर वानर अपघातात जखमी अवस्थेत आढळून आला होता. माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वानरास ताब्यात घेतले व उपचारासाठी TMVP पशुवैद्यकीय दवाखाना अंबड येथे दाखल केले. अपघातात वानराच्या मागील पायाला अत्यंत गंभीर दुखापत झाली असून पाय पूर्णतः फ्रॅक्चर होऊन 2 तुकड्यांमध्ये तुटलेला होता. सतत रक्तस्राव होत असल्याने वानर शॉकमध्ये गेला होता. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपचार सुरू केले. वानरास सलाईन, अँटीबायोटिक, मल्टीव्हिटॅमिन व वेदनाशामक इंजेक्शन देण्यात आले. मात्र पायाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने वानराचे प्राण वाचवण्यासाठी लेग एम्प्युटेशन, पाय काढण्याची शस्त्रक्रिया करणे अपरिहार्य ठरले. सदर शस्त्रक्रियेसाठी लागणारे स्यूचर मटेरियल व भूल देण्याचे इंजेक्शन्स उपलब्ध करून डॉक्टर कुऱ्हाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत कौशल्याने वानरावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. पायाची जखम कापून व्यवस्थित टाके देण्यात आले व पुढील उपचार करण्यात आले. उपचारानंतर सदर वानरास वनविभागाच्या ताब्यात सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले. या संपूर्ण कार्यवाही दरम्यान वनविभागाचे वनरक्षक KG शिंगणे, वनसेवक माधव शिंगाडे, गणेश तुपे, सचिन आव्हाड तसेच गोशाळा आश्रम येथील किरण मंडलिक व त्यांचे सहकारी मित्र उपस्थित होते. जखमी वन्यप्राण्याचे प्राण वाचवण्यासाठी वनविभाग व पशुवैद्यकीय पथकाने दाखवलेली तत्परता व मानवतावादी दृष्टिकोन नागरिकांमध्ये कौतुकास पात्र ठरत आहे. सर, जी घटना घडली होती ते प्राणी तुमच्याकडे होता, कुठला प्राणी होता, काय घटना? घनसावंगी फाटा इथं वानराचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला गंभीर दुखापत झालेली होती. त्या अवस्थेमध्ये ते आपल्याकडे घेऊन आले. ते आल्यानंतर ते खूप असे सिव्हिअर ब्लिडिंग होत होती आणि ते ॲक्सिडेंटमध्ये त्याचं जे बोन होता टिबिया आणि फिबुला ते फ्रॅक्चर झाल्यामुळे दोन्ही बोन सेपरेट झालेले होते. तर त्याला अँप्यूट करण्याची गरज होती. वन खात्याचे अधिकारी आमच्याकडे घेऊन आले. त्यांनी पत्र वगैरे दिलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना ब्लिडिंग स्टॉप होण्यासाठी सुचर वगैरे घेतलं आणि त्याचे लेग अँप्युटेशन म्हणजे पाय त्याला कापावं लागत होतं. त्यामुळे आम्ही त्याचं पाय कापलं. त्याची पूर्ण सर्जरी अनस्थेशिया देऊन आपण ती सर्जरी पूर्ण केलं आहे. एक तास आमचा पूर्ण प्रोसेस लागलेला आहे ऑपरेशन व्हायचं. सध्या तो अंडर अनस्थेशिया असल्यामुळे काही वेळ तो भूलमध्येच असणार, पण थोड्या वेळामध्ये तो रिकवर होऊन जाईल. त्याचे रिफ्लेक्सेस पूर्ण होत आहेत, रिकव्हरीमध्ये आहे, परिस्थिती एकदम सुधारलेली आहे आणि आम्ही ते वन खात्याच्या ताब्यात दिलं आहे. डॉक्टर मारुती कुऱ्हाडे, पशुधन विकास अधिकारी, अंबड. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.